हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल. मी बघा कशात बसलेली आहे, म्हणजे ना आम्ही अशासाठी ना हा स्विमिंग पूल छोटासा जो आहे तो इंडोर स्विमिंग पूल घेऊन आलेलो आहे. हा मला ना गेल्या वेळेस आणायचा होता, म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा असू लहान होता तेव्हा आणायचा होता. पण परत म्हटलं की जाऊ द्यात, तो खूपच जास्त लहान आहे. जरा बादलीमध्ये किंवा टपामध्ये, हा मोठा टप असतो ना त्याच्यामध्ये बसायचा. पण यावेळेस ना काही ध्यानीमनी नव्हतं असं घ्यायचं की काय, कारण तो पाण्याला खूप जास्त घाबरतो. एकदा मी बीचवर गेलो होतो तेव्हा पण तिथे त्याने अजिबात एन्जॉय नाही केलं. त्यानंतर त्याला आम्ही वॉटर पार्कला घेऊन गेलो होतो, तिथे पण त्याने अजिबात एन्जॉय नाही केला. त्याच्यामुळे आम्हाला माहीत होतं की त्याला ना पाण्याची खूप जास्त भीती वाटते. त्याच्यामुळे ना यावेळेस मी ना असं ठरवलंच नाही की हे काही घ्यायचं आहे म्हणून. पण काल अचानक आशूचे बाबाने असे बाहेर गेले आणि त्यांना ना काही वाटलं माहीत नाही, तर ते ना हे घेऊन आले. इंटेक्सचा जो आहे तो असं स्विमिंग पूल छोटासाच आहे. घरी आल्यानंतर त्यांनी सगळं जे आहे ते हे प्रिपेअर केलं, त्याच्यामध्ये हवा वगैरे भरली आणि छान असा तयार रेडी केला. आणि रात्री आम्ही जो आहे तो बाथरूममध्ये घेऊन गेलो, पाणी वगैरे भरलं आणि आशूला बसायला लावलं. पण हा पोरगा अजिबात बसला नाही, रडायला लागला. म्हणजे एवढीशा पाण्याला पण जो आहे तो घाबरायला लागला. आणि त्याला मग आता त्याची भीती हळूहळू कमी करावी लागेल. त्यामुळे मग म्हटलं की चला सुरुवात, अरे ग सुरुवात म्हटलं आत्तापासूनच करूयात. तर ना मी आत्ता जे आहे ते याच्यामध्ये येऊन बसलेली आहे. त्याचं म्हणणं असं आहे की हा जो आहे ना तो मोकळा बाथरूममध्ये ठेव, याच्यामध्ये पाणी वगैरे काही ओतू नको. तर त्याच्यामुळे आता मी ना इथे येऊन बसले त्याच्यासोबत. जरा वेळ 5-10 मिनटं म्हटलं इथे एन्जॉय करावा आणि नंतर ना हा टप घेऊन ना बाथरूममध्ये जावं आणि आता आज त्याची काय रिॲक्शन आहे ते बघावं. आणि त्याला ना हळूहळू मला सवय लावायची आहे, जेणेकरून ना मला हा घरी घेऊन जाता येईल. तिकडे खूप जास्त मोठी जागा आहे ना, तिथे तो छान एन्जॉय करेल. इथे बाथरूममध्ये ना तशी जास्तची जागा नाही आहे. हे जे आतमध्ये नेलं ना बाथरूममध्ये की सगळं बाथरूम जे आहे ते फुल होऊन जाते. त्याच्यामुळे ना त्याला ना आत्तापासून थोडी थोडी सवय लागली तर तो ना जास्त एन्जॉय करेल याच्यामध्ये. आणि गावाकडे गेलं ना की ना खूप जास्त मस्ती करेल तो. त्याच्यामुळे ना आशूचे बाबा घेऊन आलेले आहेत. आता गरमी पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे ना त्यांचं असं म्हणणं आहे की थोडा वेळ पाण्यात वगैरे असं बसेल, छान असं एन्जॉय करेल. त्याच्यामुळे आशूच्या बाबांनी हे घेऊन आलेले आहेत. सकाळी मी नाश्त्याला ढोकळा केला होता. म्हणजे नाही, माझी दुसरी वेळ आहे ढोकळा करायची. याच्या आधी मी बऱ्याच वेळा ढोकळा केला होता आणि तो अगदी छान जो आहे तो फ्लफी झाला होता, खूप छान फुगला होता. पण ना आता रिसेंटली मी जे आहे ते गावावरून पीठ घेऊन आले होते आणि 2 वेळा जो आहे तो मी ढोकळा केला. पण माहीत नाही का दोन्ही वेळेला जो आहे तो ढोकळा अजिबात फुगला नाही. म्हणजे वरचा जो बेस आहे तो फुगतोय आणि खाली आहे ना ॲज इट इज जो आहे तो कच्चा राहतोय. म्हणजे काही कळतच नाही आहे, ॲज इट इज प्रोसेस आहे. आणि आता मी बऱ्याच वेळा जो आहे तो केलेला आहे. म्हणजे माझ्या ना आता तोंडपाठ झालेली आहे रेसिपी, त्याच्यामुळे ना मी करत राहते. पण जे मी गावाकडून पीठ आणलं होतं त्याचा मी 2 वेळा करून बघितलं आणि दोन्ही वेळेला माझा जो आहे तो ढोकळा फसलेला आहे. आता माहीत नाही, पीठ खूप जास्त बारीक आहे त्याच्यामुळे असं होतं आहे का आता आणखीन काही कारण आहे, आता बघूयात. बाहेरून जरा मला पीठ विकत आणावं लागेल, त्याच्यानंतर ढोकळा करून बघावं लागेल त्याचा कसा होतं ते कसं नाही ते. आणि दुपारच्या वेळेस आहे ना आशूच्या बाबांचं चाललं होतं की ज्यूस बनवायचा म्हणून. मग मी म्हटलं की चला कलिंगडाचा मस्तपैकी ज्यूस बनवूयात. आशूचे बाबा आता रिसेंटली जे आहे ते महाबळेश्वरला गेले होते, तिथून त्यांनी ना खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज पण आणले होते आणि खूप मोठे मोठे जे आहे ते वॉटरमेलन्स घेऊन आले होते. आणि एक जरी वॉटरमेलन फोडलं ना की ना ते अजिबात सरलं जात नाही आणि खाण्यापेक्षा ना त्याचा ज्यूस जो आहे तो पटकन पिला जातो. आणि ते ना त्याचा ज्यूस बनवला की लगेचच वॉटरमेलन संपून पण जातं. त्याच्यामुळे ना आता आम्ही असं प्रेफर करतो आहे दुपारच्या वेळेस की मस्तपैकी कलिंगड खाण्यापेक्षा ना त्याचा ना ज्यूस करून प्यायला ना खूप जास्त मजा येते. आणि आशूला पण ना ही प्रोसेस खूप जास्त आवडते. तो तसं जास्त काही खात नाही, एक फोड खातो की बास करतो. पण ज्यूस तसं तो नाही करत, पूर्ण ग्लास जो आहे तो ज्यूस मी त्याला भरून देते. तो पीत बसतो. परत आणखीन थोडा वेळ 1 तास झाला की परत पुन्हा एकदा मी त्याला ज्यूस देते. त्याच्यामुळे असं करत करते ना त्याच्या पोटात पाणी पण जातं आणि ज्यूस पण पिला जातो. त्याच्यामुळे मला काही त्याचं टेन्शन राहत नाही. आत्ता 4 वाजलेले आहेत आणि 4 ते 5:30चा हा जो वेळ असतो तो अजिबात लवकर जात नाही. एकतर बाहेर ती ऊन असतं त्याच्यामुळे बाहेर घेऊन जाता येत नाही आशूला. आणि किचनमध्ये पण बऱ्यापैकी ऊन जाणवतं, त्याच्यामुळे स्वयंपाकाला पण लवकर लागत नाही. मग म्हटलं की चला आपलं जे राहिलेलं काम होतं ते पूर्ण करूयात. मी ना आता सध्या टी कोस्टर बनवते आहे. लोकरीचे जे असतात ना ते टी कोस्टर
कोस्टर बनवायला घेतलेत। एक बनवलं, आधी बनवून बघितलं कसं होते कसं नाही ते, त्याच्यानंतर मग मी ना हे आता दुसरं बनवायला लागलेले आणि अजिबात जास्त वेळ लागत नाही, एकदम छोटंसं, त्याच्यामुळे ना मला ना 1 दिवस लागला बनवायला, म्हणजे मी ना खूप जास्त थांबत ही सगळी कामं करते, त्याच्यामुळे एवढा वेळ लागला। तसं जर बघितलं ना तर ना 1-1.5 तासात जे आहे ते हे उरकून होतं, जर कंटिन्यू बसलात तर। काम करताना मला कंटिन्यू बसता येत नाही, आशूसोबत असतो, त्याच्यासोबत टाईम स्पेंड करावा लागतो, मग घरातले कामं असतात, बरेचसे जे आहे ते कामं घरातले असल्यामुळे ना मला असं कंटिन्यू काम करता येत नाही किंवा विणकाम करता येत नाही। मग तो झोपल्यानंतर सगळी कामं उरकून झाल्यानंतर मग जेव्हा मला थोडासा वेळ मिळतो ना त्या वेळात ना मी ही कामं कंप्लीट करते। आणि आता जस्ट मी जे आहे ते टी कोस्टर कालपासून बनवायला घेतलं होतं आणि आज ते कंप्लीट झालेलं आहे, अगदी छोटंसंच आहे आणि खूप छानपैकी जे आहे ते दिसतं पण। मी ना फ्रीजवरती ठेवलेले आणि खूप छान झालेलं आहे, तुमच्यासोबत पण जे आहे ते मी लवकरच शेअर करेन। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की आशूचं बघा एकदम बारीक बारीक डॉट जे आहे ते काढत बसतो आणि त्याचं असं असतं ना की पूर्ण लक्ष देऊन जे आहे ते हे काम करत बसतो, एकदम बारीक डॉट काढायचे, एका जागेवरतीच गोल 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 फिरवायचं, म्हणजे याला ना खूप जास्त जे आहे ते लक्ष देऊन ना या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात असं मला वाटते। आता बघूयात पुढे जाऊन तो अभ्यास कसा करतो हे पण बघावं लागेल आता। चला, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।